ज्या मुलाला आपण जन्म दिला केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी त्याचा निर्दयपणे खून करणारा महापापी औरंगजेब होय. औरंगजेबाच्या सत्ता संघर्षातील अजून एक अडसर म्हणजे त्याचा धाकटा भाऊ मोहम्मद शुजा होय. याची हत्या करण्याचा विचार औरंगजेबाच्या सतत घुमत होता व हे कामगिरी कोणाला द्यायची व त्याकरिता लायक माणूस कोण आहे याचा विचार करीत असतानाच औरंगजेबाच्या डोक्यात स्वतःचा मोठा भाऊ मोहम्मद शुजा याचा काटा काढण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला आणि ही कामगिरी कोणावर सोपवावी असा औरंगजेब विचार करत असताना त्याला त्याचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याची आठवण झाली आणि त्याच्यावरही कामगिरी सोपवण्याचे निश्चित केले. आणि एक दिवस मोहम्मद सुलतान यास औरंगजेबाने बोलावून घेतले आणि म्हणाला की माझा भाऊ मोहम्मद शुजा हा माझा एक नंबरचा दुश्मन आहे, तेव्हा त्याचे शिर मला बक्षीस दे. असे आपल्या बापाचे उद्गार ऐकताच मोहम्मद सुलतान मोठ्या विचारात पडला, कारण त्याचा शुजा हा नुसताच काका नसून त्याचा सासराय होता. म्हणजे मोहम्मद सुलतान याची पत्नी ही त्याची सख्खी चुलत बहीण होती. तरी औरंगजेबाला आपल्या मुलाचा स्वभाव माहीत होता म्हणून त्याने गुप्तहेर नेमले होते. त्यामुळे मोहम्मद सुलतानच्या सर्व हालचालीची माहिती औरंगजेबला मिळत होती. मोहम्मद सुलतान याचा नाविलाज झाल्याने तो आपल्या घरी जाऊन आपल्या पत्नीस म्हणाला तो मोहिमेवर चालला आहे. तरी त्याच्या पत्नीस संशय आल्याने सर्व हकीकत मोहम्मद सुलतान याला सांगावी लागली. तेव्हा पत्नी बोलली की ज्याने आपली सर्व संपत्ती मुलगी ज्याने तुला दान दिली अशा माझ्या बापाचा खून करण्यास तू निघाला आहे. मी माझ्या बापाच्या जीविताची भीक मागते, त्याला तू आजन्म कारावासात ठेव. अशी मोहम्मद सुलतान याच्या पत्नीने त्याला शपथ घातली. त्यानंतर मोहम्मद सुलतान हा शुजाकडे गेला. तेथे लढाई झाली. शुजाला कैद केला व शुजासारखा दिसणाऱ्या व लढाईमध्ये मरण पावलेल्या एका सैनिकाचे शिर घेऊन मोहम्मद सुलतान आपला बाप औरंगजेबाकडे आला. नेमलेल्या गुप्तचर्याने औरंगजेबास सांगितले की हे शिर शुजाचे नाही. हे ऐकून खात्री होताच औरंगजेबाने आपला मुलगा मोहम्मद सुलतान याचा विष देऊन खून केला. असा हा क्रूरकर्मा औरंगजेबाचा इतिहास आहे. औरंगजेबाचे कोणत्याही प्रकारचे समर्थन होऊ शकत नाही.